आज आपण बघणार आहोत तांदळाची खीर। हे 2 चमचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्याला तुपावर भाजून घेऊया। आज गुरुवार आहे म्हणून आम्ही गोड म्हणून खीर करतोय तांदळाची। थोडीच करतोय कारण घरात कोणी नाहीये खाणारं जास्ती, मी आणि मम्मी थोडीशी खातो म्हणून थोडीच केली आज। आता हे तांदूळ जरा थंड झाले की आपण ह्याला मिक्सर मधून वाटून घेऊया। तोपर्यंत आपण हे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय आपण खिरीसाठी, ह्याला जरा उकळून घेऊया। तांदूळ गार झालेले आहेत, आता आपण त्याला मिक्सर मध्ये काढून घेऊया। हे बघा, हे आपण मिक्सर मधून काढलेत तांदूळ। दूध उकळलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे तांदूळ जे भरडलेत ते आपण टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। मंद आचेवर आपण शिजून घेऊया ह्याला। वेलची पूड नव्हती म्हणून ह्याच्यामध्ये 2 वेलच्या आम्ही फोडून टाकलेल्या आहेत, ज्याने छान फ्लेवर येईल। मी 1 वाटी साखर घालते। आता ही चांगली छानपैकी ढवळून घेऊया आपण, साखर विरघळेस्तोवर। आणि ती उकळते तोपर्यंत मी इकडे गॅसवर हे फोडणीचं भांडं ठेवते। आता मी ह्याच्यामध्ये तूप घालते आणि ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेते। बघ, आता हे छान फ्राय करून घेऊया आणि मग खिरीमध्ये ओतूया। त्याचा फ्राय झाले। माझ्याकडे चारोळी नव्हती म्हणून मी चारोळी नाही घातली। आता हे गरम गरम तुपासहित ओतून घेऊया आपण। गॅस थोडा मोठा करते आणि उकळ काढून घेऊया साखर विरघळेपर्यंत। ही आपली तांदळाची खीर रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।